काय करते दीदी? हे काय केलं ग? बघा, आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा दीदी बनवत असते आणि मला न सांगता बनवलं तिने. हे बघा, इकडे बघ. हे बघा, ह्या मोठ्या मोठ्या अशा पिंपल्स झाल्या. ही कळशी बघा खूप जुनी आहे. मी आता घेऊन आली. दीदीचे पप्पा बोलले की घेऊन चला असं. इथे लॉक केलेला आहे ना आमच्या घराला. मग इथे खराब झाली होती. इथे हे लावलेलं आहे बघा, फुटली होती ती. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. आज दीदीला शाळा नव्हती. दीदीची रिक्षा आलीच नव्हती. त्या काकांनी ना सुट्टी घेतली. आज काही येणार नव्हते म्हणून मग निवांत थोडंसं लेट उठले. तिचा डबा नव्हता. दिवेश गेला होता, त्याला फक्त गोड शिरा करून दिला. त्याला शिरा खूप आवडतो, पण आमच्या दीदीला आवडत नाही म्हणून मग त्याच्यासाठी आज तो एकटा गेला होता म्हणून त्याला शिरा बनवून दिला. आणि मग स्वयंपाक पण जास्त करायचा नव्हता, खूपच गरम होतं. आणि बघा, माझे एक व्हिडिओ मी केलेला होता. हे वांगचे डाग बघा, हे बघा इथे दिसत आहे तुम्हाला, जवळून दाखवते. हे असे ही पूर्ण लाईन. तर आता मागे गावी गेलो होतो ना आम्ही, त्याच्यामुळे उन्हात जास्त झालेले आहेत. थोडंसं म्हणजे गेलेले आहेत. आता मध्ये कसं गावी गेलो की मग काहीच मला बनवता येत नाही आणि लावता येत नाही. तिथे कसं फक्त काम, घरात आवरायचं, शेतात जायचं हे असतं. त्याच्यामुळे थोडंसं मग चेहरा जास्त खराब होतो उन्हामुळे पण, आणि मग बदल होतोच दुर्लक्ष केल्यावर त्याच्यामुळे. आणि आता बघा हे असे झालेले आहेत. तर त्याच्यामुळे भरपूर फरक पडतो. मी हळदीचं जे बनवून दाखवलेलं होतं ना, त्याच्यामुळे खूप फरक पडतो. आत्ता परत दीदीने बघा, दीदीला पण अशा पिंपल्स झालेले आहेत उन्हामुळे. अशा मोठ्या जाड पिंपल्स झालेले आहेत. तुम्हाला दाखवते आणि तिने काय बनवलेलं आहे ते पण दाखवते. मी पण माझ्या चेहऱ्याला लावणार आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता उन्हाळ्यामध्ये जास्त स्किनची काळजी घ्यावी लागते. नको ते गोष्टी म्हणजे आपल्या पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये काही स्किनला जास्त त्रास होत नाही जेवढा उन्हाळ्यामध्ये होतो. कारण खाज होते, गरमीमुळे असे जास्त पिंपल्स येतात, किंवा उन्हामुळे हे असे वांगचे डाग जास्त दिसायला लागतात. माझा आता उन्हाळा सुरू आहे ना, त्याच्यामुळे हे बघा अशी लाईन अशी पूर्ण दिसते. तुम्हाला दिसत असेल हे बघा. तर त्याच्यामुळे ना मी आता तिने बनवलं, तिच्या पिंपल्ससाठी बनवलं, पण मी पण लावते. त्याच्यामुळे पण खूप असे कमी होतात, डाग जास्त होत नाही. तरी पण मी इथे तर जास्त काही बाहेर जात नाही, पण गावी गेलो की मग शेतात जाणं होतं, त्याच्यामुळे मग हे सगळं होतं. तर चला, काय बनवलं दीदीने ते तुम्हाला दाखवते मी. काय करते दीदी? हे काय केलं ग? बघा, आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा दीदी बनवत असते आणि मला न सांगता बनवलं तिने. हळद घेतली होती, ती ह्या फ्राय पॅनमध्ये पूर्ण जाळून टाकली. आता ती चेहऱ्याला लावणार आहे. हो ना? तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स झाले. हे बघा, इकडे बघ. हे बघा, ह्या मोठ्या मोठ्या अशा पिंपल्स झाल्या. त्याच्यामध्ये काय टाकशील अजून? दूध टाकेल, हनी पण. तर एवढं सगळं टाकून लावणार आहे. पुढे दाखवेल तुम्हाला मी कशी लावते ती. तिने काय केलं, हळद जाळली आणि याच्यामध्ये ना पूर्ण हळद गॅसवर ठेवून पूर्ण अशी जाळून घेतली आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं फक्त. आणि तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स बघा, इकडं बघू दीदी, हे बघा, हे अशा पिंपल्स झाल्या ना मोठ्या मोठ्या. तर त्याच्यामुळे ती लावते. आता पुरतं की नाही मला माहिती नाही. ती म्हणते की पुरणार नाही मम्मी, मलाच लावू दे, मग मी उद्या वगैरे बनवेल. इथे लावते ती. एवढं दिवसा लाईट लावून दिलेलं आहे बघा. हे लाईट, हे दार उघड ना. हे बघ, एवढं उजेड आहे तरी सुद्धा तुला लाईट लागतं बघ. परत लावते. दीदीने पूर्ण चेहऱ्याला कव्हर करून घेतलं. कशीच दिसते दीदी? डुबेल तेव्हा दिसेल चांगलं कसं झालं काय माहिती. चालू राहतं तिचं मध्ये मध्ये बनवायचं आणि मग करत राहते काहीतरी स्किन केअर. हो ना? दीदीने चेहऱ्याला लावून घेतलं, मला काही उरवलं नव्हतं. आता मी उद्या बनवेल, थोडंसं व्यवस्थित बनवेल मी माझ्या हाताने. हे दीदीनेच बनवलेलं होतं ना, म्हणून तिलाच राहू दिलं. आता जाऊ द्या, मला थोडंसं काम आहे. वरती स्टोरूमची आहे ती आवरायची आहे ना, तर आता वरती जाते मी. हिचं चालू आहे बघा, छोटा फॅन इतका कामी येतो. हे इथे किचन ओट्यावर मी ठेवते ना, लगेच मस्त हवा येते.
तुम्हाला दाखवते मी कशी ठेवते. इथे ठेवलं आणि इथे उभी राहून स्वयंपाक करते ना, इतकी मस्त हवा येते. आणि दीदीने माझ्यासाठीच घेतलं असं वाटतं मला. खरं तर तिने तिच्यासाठी घेतलं होतं, पण माझ्याच कामी येतोय आता. म्हणजे वाटतं की फॅन राहायला पाहिजे असं. वरती काही किचनमध्ये फॅन नाही आहे, आणि राहिला असता तरी पण चालू नाही करू शकत, कारण आपलं गॅस चालू असल्यामुळे मग ते भिजतं. म्हणून मग फॅन लावायची गरज पडत नाही, लावता येत नाही. आणि हा छोटूचा फॅन मस्त तोंडावरच हवा फेकतं. त्याच्यामुळे ना एक एक नक्की घ्या. दीदीने हौस म्हणून घेतलं होतं खेळण्यासाठी, पण ते कामी आलं. तर मुलांना जी पण हौस असते ना ती घेऊन द्यायला पाहिजे, किंवा घ्या असं म्हणायला पाहिजे. मुलांना तेव्हा समजतं की कुठली गोष्ट कामाची आणि कुठली नाही. तर चला, माझं वरती पसारा आवरायचा आहे, तो मी आवरते. आणि बरेच दिवस झाले आवरलेच नव्हते. वरती खूप गरम होतं ना, त्याच्यामुळे मला कंटाळा येतो खरं वरती जायला, आणि त्याच्यामुळेच जात नव्हते मी. आता तिने चार्जिंगला लावला फॅन. इथे चार्जिंगला लावला. चार्जिंगचा आहे तो, सेल नाही लागत. सेल तर लगेच संपले असते. दाखवते तुम्हाला चार्जिंगचा आहे. हा बघा, चार्जिंग लावली काही ही पिन त्याच्यासोबतच आली होती. आणि इथून हे लावायचं आपलं जे चार्जरचं असतं त्याला. चार्जिंग झाली की इतका मस्त स्पीडने फिरतो. आता तुम्हाला चालू करून दाखवते. असं फिरतो, हो ना. चला, आता वरती माझं आवरून घेते मी. धुतलं बघा दीदी. आरशाचा उजेड आहे. कसं दिसतं बघू. धुवून ये मग मी तुला बघू बरं कसं दिसतं, मला दाखव. मी बसते थोडा वेळ. झालं ग धुतलं? बघू चेहरा कसा दिसतो. अशा पिंपल्स होत आहे. आता कंटिन्यू लावत जा रोज एकदा. हां, मग थोडंसं फरक पडेल. हो. बुक्स पण काढायचे आहेत 9th क्लासच्या. आता शिकवायचं चालू झालं का? थोडंफार. बरं, आता ते सगळं आवडून घेते. गरम होतं पण राहील आवडून जाता येईल. वरती आलो. काल मी सगळं साफ करून गेली होती, रूम वगैरे. या इथे ना फक्त देवघर ठेवलेलं आहे, आणि गहू होतं ते सगळं निवडून घेतलं मी, कोठ्या भरून घेतल्या. आता ही स्टोर रूम आवरायची. बघा इथे किती गबाड आहे. कधीपासून आवरलीच नव्हती, आता आवरते. बुक्स पण काढते दीदीच्या. आणि कसं आवरायचं ते समजत नाही. इथे आलं की खूपच गरम होतं. आत्तासुद्धा खूप गरम व्हायला लागलं. फॅन लावायला पण इथे जागा नाही आहे. इकडे आहे पण तिकडं हवा जाईल. हिला लगेच गरम व्हायला लागलं दीदीला. चला, आता आवरते बरं, जसं आवरता येईल तसं. मच्छरदाणी बघ इथे ठेवते. घरात 3 माणसं आणि एवढं मोठं घर राहायला. हे सगळं याच्यामध्ये बुक्स आहेत ना, हे आवडते. हे काढते पहिले. तुला बुक्स काढायचे आहेत ना ज्या पहिले. ही कळशी बघा खूप जुनी आहे. मी आता घेऊन आली. दीदीचे पप्पा बोलले की घेऊन चला असं. तिथे लॉक केलेला आहे ना आमच्या घराला. मग इथे खराब झाली होती. इथे हे लावलेलं आहे बघा, फुटली होती ती. त्याच्यावर नाव असेल तर बघते बरं. तारीख आणि नाव तर काही दिसत नाहीये. नाही ग नाव. हे सगळे 9चे आहेत ना. 10ची ही 10th आहे. त्या उरलेल्या बुक याच्यात ठेवून देते. 9च्या जेवढ्या होत्या तेवढ्या दादाच्या दीदीसाठी काढल्या. आता ह्या गोणीमध्ये भरावे लागतील. याच्यामध्ये भांडे आहेत, अजून मी काही भांडे काढले नाही. इकडे पण असे सगळे मोठे पातेले आहेत, ते सगळे असे ठेवलेले आहेत. खाली जेव्हा काम होईल तेवढं सगळं. आणि इथे पण माझी एक पोस्टर पाटी आहे, ती कुठली मी नंतर सांगेल. हा ब्लॅकबोर्ड, हा मोठा माठ. असं ही स्टोर रूम बनवलेली आहे आम्ही. आणि हे सनमायका बघा दरवाजे बनवले होते.
हे दरवाजे सगळे बेडचे दरवाजे बनवले ना, त्याचं हे सनमायका उरलेलं आहे ते बांधून ठेवलं. आणि काही अजून धान्य आहे थोडंफार ते ठेवलेलं आहे, एक्स्ट्राचं काही सामान. हे चिनी मातीची बरणी लोणचं भरायला नंतर जून महिन्यामध्येच हिला काढावी लागेल. आणि हा पितळी हांडा तो पण आताच आम्ही घरून घेऊन आलो, तिथे काही आवरलं जात नाही. मग हे दीदीचे पप्पा बोलले की चल तिकडेच घेऊन चल. मग घेऊन आलो, त्याला घासलं आणि इथं आता वरती ठेवावं लागेल. हे एकामध्ये एक असे मोठे पातेले ठेवलेले आहेत, खाली काही मला जागा नाही आहे. हे स्टोरूम याच्यासाठीच ठेवलेली आहे की एक्स्ट्रा सामान काही पण ठेवता येईल. इथे असे कप्पे करायला पाहिजे होते पण ना काही केलेच गेले नाही. कप्पे राहिले असते ना मस्त असं सामान बरंच मावलं असतं. पण दीदीचे पप्पा काय ऐकले नव्हते, म्हणे फरशा असे लावतील त्याच्यामुळे भिंत खराब होईल. आणि मग हे वुडन त्याचंच कटिंग केलेलं आहे. हे दरवाजे जे होते ते ना इथेच म्हणजे सगळं फर्निचर आणून बनवलेलं होतं, तर म्हणून मग हे इतके छान दरवाजे आहेत बघा. तिकडे पण एक दरवाजा आहे आणि हा जो दरवाजा दिसतो तुम्हाला हा सागवान दरवाजा आहे. आणि हा इकडच्या बेडचा तो हे असे सेम बनवून घेतलेले होते. खाली जे आहेत ते 2 बनवले आणि हे वरचे 2 असं. म्हणून मग हे उरलं, काय अजून दुसरं फर्निचर बनवू तेव्हा ते कामात येईल. आणि नुसतं गबाड पडलेलं आहे. आता आवरते, नुसतं गरम होतं ना गं दीदी. फॅन दे ना, हवा खाऊन घेते थोडीशी, मस्त हवा लागते. दीदीला नुसतं बोर होतं, खाली जाऊ करते, पण तिच्या पंख्याची हवा लागली ना थोडं बरं वाटतं. आता माझ्याकडे ठेवते हा फॅन. मी आवरून घेते पटापट आणि येते खाली मग. हा चल. ओ कुठे ठेवू आता हे? माझ्या रूम मध्ये ठेवून दे कुठं तरी. हो 6 वाजले आणि इकडच्या साईडने असं ऊन येतं बघा घरामध्ये. 6 वाजता दीदीला भूक लागली म्हणून पोहे बनवून दिले ना ग दीदी. कोणाला पोहे खायचे, कोणाला हरभरे खायचे, हरभरे भाजते. वास मस्त सुटला. गावरानी ते गावरानी बसतं शेवटी. देव पण उठला आत्ताच, हे पण आले, चणे खाताय. वास मस्तच येतोय. हे बघा फुटाण्यासारखे फुटले ते तर चांगले. तू खाल्ले? आज भाऊ मस्त झोपला. हो ना, झोपला. हरभरे काढून आणले मी, आपल्या शेतातलेच होते, तर त्याचे ना निवडून मला डाळ करायची आहे, तर तेच काढून आणले. स्टोरूम क्लीन केली ना त्याच्यामुळे मग हे म्हटलं. हे बघा, तर हे निवडून ठेवायला लागतील खडे वगैरे आणि मग डाळ बनवता येईल. हरभऱ्याची डाळ लागते ना त्याच्यामुळे. तर बाकीचं आहे ते ठेवलेलं. आणि मग हे थोडंसं डाळ बनवून घेईल आणि मग काही बेसन म्हणजे डाळीचं पीठ बनवायचं आहे थोडंसं, असं करावं लागेल. तर चला, आजचं आवरासावर अशी झाली होती. छान ऊन येतं, खूप पूर्ण घर क्लीन करून टाकलं. आता थोडंसं टापटीपणा वाटतोय घरामध्ये, स्वच्छता राहिली म्हणजे बरं राहतं. आणि मग आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.